दसऱ्याचा सण अगदी उत्सवात आणि आनंदात पार पडला. काल सकाळी मी सर्वप्रथम शेतीस लागणारे अवजारं त्या शस्त्राची पूजा केली. कारण आपल्या आयुष्यातील प्रत्येक साधनं, प्रत्येक वस्तू ही आपल्या कर्माची साथीदार असते. त्या साधनांना नमन करणं म्हणजे आपल्या श्रमांना, आपल्या कार्याला वंदन करणं. यानंतर मी थोडीशी सजावट केली. देवीचा उत्सव संपला तरी तिचं तेज वातावरणात दरवळत होतं. घरभर दिवे फुलले आणि मंगल वासनेने भरलेली हवा जणू देवीचा आशीर्वाद आजूबाजूला दरवळत होता. त्यानंतर आम्ही आमच्या घरी असलेले जे वाहनं आहेत, 4 व्हीलर, 2 व्हीलर, त्या वाहनाची पूजा केली. कारण ही साधनं रोजच्या जीवनात आपल्याला पुढे नेतात, आपले मार्गदर्शक ठरतात. त्या क्षणी जाणवलं, साधनं फक्त लोखंडाची नसतात, ती आपल्या प्रवासाची साक्षीदार असतात. संध्याकाळी घरातील सर्वांना औक्षण केलं आणि वडीलधाऱ्यांचं दर्शन घेतलं. त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही, हे पुन्हा एकदा जाणवलं. दसरा म्हणजे फक्त सण नाही, तो एक प्रेरणा आहे. सत्याचं असत्यावर, श्रद्धेचं भयावर आणि प्रेमाचं रागावर विजय साजरा करण्याचा दिवस आहे. कालचा दिवस संपला असेल, पण त्याचा अर्थ आजही जिवंत आहे. दररोज जीवनात सत्य, संयम आणि श्रद्धा जपली तरी